एक महत्वाची बातमी समोर येते। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आजची सुनावणी संपली आहे। उद्या दुपारी 4 पर्यंत युक्तिवाद संपवणार असं सिब्बल यांनी सांगितलंय। आमदारांच्या संख्येच्या आधारे निवडणूक आयोगाचा निर्णय होता असा युक्तिवाद सिब्बल यांच्या वतीने करण्यात आलाय। तर 10व्या अनुसूचीनुसार काही आमदारांनी किंवा खासदारांनी पक्ष सोडला तर ते आपोआप अपात्र ठरतात। जर 2/3 आमदार किंवा खासदारांनी पक्ष सोडला तर ते वेगळ्या पक्षात विलीन करू शकतात। परंतु शिवसेनेच्या फुटीबाबत मात्र निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी या विरोधात निर्णय घेतल्याचा युक्तिवाद ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी केलाय। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडले जात आहेत। उमेश, काय सविस्तर अपडेट? विधानसभा अध्यक्षांचा निर्णय चुकीचा होता असा दावा सिब्बल यांनी केलाय। उमेश, मेघना, आजचा युक्तिवाद जो आहे तो देखील कपिल सिब्बल यांचा संपला। मात्र आजच्या पूर्ण दिवसाच्या युक्तिवादामध्ये पुन्हा एकदा त्यांनी विधानसभा अध्यक्ष असतील किंवा मग निवडणूक आयोग असेल यांच्या कार्यपद्धतीवरती ज्याचे बोट ठेवलेलं आहे। 2018 ची घटना मान्य करण्यास एकनाथ शिंदे मान्य करत नाही किंवा त्या घटनेनुसार पक्ष चालू नव्हता किंवा पक्षाची कार्यपद्धती नव्हती हे देखील सातत्याने सांगितलं जातं। मात्र पक्ष स्वतःजवळ आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने किंवा नव्याने कुठली घटना तयार झाली नाही किंवा त्यामध्ये बदल करण्यात आले नाही हे देखील एक महत्वाचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये केलेला आहे। यासोबतच 2018च्या नेतृत्वातली जी रचना होती त्या रचनेनुसारच एकनाथ शिंदेने म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वात त्यांनी काम करणं पसंत केलं होतं आणि त्या नेतृत्वाच्या खालीच त्यांनी देखील काम केलं। मात्र नंतर ज्यावेळेस पक्ष सोडून गेले त्यानंतर या नेतृत्वावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। आधी त्यांनी कोणत्याही प्रकारचे प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही। यासोबतच जो विधिमंडळ पक्ष आहे तो राजकीय पक्ष असू शकत नाही। राजकीय पक्ष हा वेगळा आहे, विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाचा एक भाग आहे। नक्कीच 3/4 आमदार किंवा खासदार बाहेर पडत असतील आणि त्यांना जर वेगळं त्यांचा रस्ता करायचा असेल किंवा त्यांना वेगळं राजकीय भूमिका घेत असेल तर त्यासाठी त्यांना त्यांचा वेगळा गट स्थापन करावा लागणार आहे। मात्र पक्षावरती त्यांना दावा करता येणार नाही। हे पुन्हा एकदा कोर्टाच्या समोर युक्तिवादाच्या माध्यमातून मांडण्याचं काम जे कपिल सिब्बल यांनी केलंय। उद्या पुन्हा एकदा युक्तिवाद होणार आहे। 4 वाजेपर्यंत ते युक्तिवाद करतील आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या वकिलांना वेळ देण्यात येईल। जवळपास 6 दिवसाचा युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी केलेला पाहायला मिळत आहे। पुढचा युक्तिवाद असेल तर 7वा युक्तिवाद असेल आणि या 7व्या युक्तिवादातून नेमका पक्ष एक उद्धव ठाकरे यांचा कसा आहे, पक्षाचं कार्यकारिणी असेल किंवा पक्षाची कार्यपद्धती आहे ती कशा प्रकारे उद्धव ठाकरे योग्यरीत्या चालवत होते, पक्षाची घटना कशी योग्य आहे हे सांगण्याचा या गेल्या 6 दिवसाच्या युक्तिवादामधून आपल्याला पाहायला मिळाला। आता उद्या नेमकं कोणता युक्तिवाद करतायत, नवीन एखादा मुद्दा समोर आणण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल करतायत का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र उद्या 4 वाजता त्यांचा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्ट एकनाथ शिंदे यांच्या वकिलाला संधी देते का किंवा पुढच्या तारखेला त्यांच्याकडून युक्तिवाद करून घेतात हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे। बरं, धन्यवाद उमेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।